नऊवारी आणि एकूण सगळं त्या काळातलं त्या गेटअप मध्ये वावरताय तुम्ही दोघी पण करूयात आपण. सो यासाठी तयारी करायला वेगळी काय? तयारी अशी नाही म्हणता येणार, पण आजकाल मुली फक्त जीन्स वगैरे घालतात आणि साडी वेअर करायला नाके नऊ येतात किंवा ड्रेसवरची ओढणी सांभाळायला नाके नऊ येतात आणि त्यात नऊवारी घालायची किंवा ते ड्रेस वगैरे मॅनेज करायचे, त्याला थोडंसं म्हणजे डिफिकल्टी आली. पण नंतर खूप छान वाटलं की यार आपली मराठी संस्कृती किती छान आहे. इतकी आपण जेवढं वन पीस मध्ये सुंदर दिसत नाही तेवढं आपण साडीमध्ये किंवा नऊवारीमध्ये त्या ड्रेसेस मध्ये सुंदर दिसतो. त्याच्यामुळे मला तो एक खूप छान अनुभव आला. आमचे फेमिनाईन ब्युटी इनफॅक्ट त्याच्यात दिसली. आणि दुसरं चित्रपटाबद्दल असं सांगेल की माझं कॅरेक्टर पार्वतीच आहे आणि महादेवाच्या लाईफ मधले एक एक काय म्हणतात एक लेसन घडून गेलं किंवा एक चॅप्टर घडून गेलं माझा तो पार्ट आहे. पण रिअल माझ्या कॅरेक्टरपेक्षा मला ही स्टोरीमध्ये असं वाटतं ना की आई वडिलांनंतर सगळ्यात प्युरेस्ट फॉर्म ऑफ लव्ह असतं भाऊ बहिणींचं. आणि ह्या मूवीमध्ये ते जे रिलेशन आहे किंवा भाऊ बहिणींचं जे ऍक्च्युअल इमोशन्स असतात ते इतक्या छान दाखवल्या गेल्या आहेत की जरी पिक्चर तेव्हाचा असला पण जे भाऊ बहीण खरंच एकमेकांना आजच्या जमान्यात पण खूप प्रेम करतात त्यांना पण ती गोष्ट खूप रिलेट होणार आहे. त्याच्यामुळे प्लीज प्लीज जा आमचा पिक्चर बघा. 8 ऑगस्टला येतोय आणि रक्षाबंधन. सती प्रथेबद्दल तर असं काही माहिती नव्हतं. इनफॅक्ट आता आयसीसी बोर्ड मध्ये असल्यामुळे काय म्हणतात आपलं हिस्ट्रीमध्ये सगळे अमेरिकन सिव्हिलायझेशन हे या सगळ्या गोष्टी होतात. तर मला जेव्हा सती प्रथेबद्दल कळलं तर मला एक माहिती होतं की सती नावाची देवी होती, पार्वतीचं रूप होतं आणि त्यांच्या वडिलांनी अपमान केलेला महादेवांचा म्हणून मग ती सती गेलेली आणि तिथून ती प्रथा चालू. मला एवढंच माहिती होतं की जे आपल्याला लहानपणापासून घरात सांगितलं गेलेलं असतं. जेव्हा मला ही स्क्रिप्ट कळाली आणि हा मूवी कळाला तेव्हा मी थोडंफार गुगलवर सर्च केलं. पण गुगलवर पण आजकाल असं आहे ना की ज्या गोष्टी हानिकारक आहेत किंवा समाजासाठी हानिकारक आहेत त्या गोष्टी ते गुगल दाखवत नाही. मग मी जेव्हा स्क्रिप्ट रिडिंग साठी आले आणि जेव्हा मला ही स्टोरी एक्सप्लेन केली तेव्हा मला इन डिटेल सगळ्या गोष्टी कळल्या. पण जेव्हा कळल्या त्या अशा डेंजर रिलेट झाल्या की पूर्वी भले काय म्हणतात सिच्युएशन्स वेगळ्या असतील बायकांबाबतीत किंवा पुरुषांबाबतीत पण प्रॉब्लेम्स तेव्हा पण सेम होते आत्ता पण सेम आहेत. आणि त्याच्यामुळे मला हे करायला खूप छान वाटलं आणि मी पुन्हा एकदा परत तेच सांगेल आमचा मूवी येतोय 8 ऑगस्टला आणि नक्की जाऊन बघा.